आषाढी एकादशीसाठी उपवासाचे आज आपण तोंडात घालताच विरघळणारे अगदी मऊसूत असे वरीच्या तांदळाचे लाडू बनवतोय. कढईमध्ये आपण 1 वाटी घालायचे वरीचे तांदूळ. तुम्ही वरीचे तांदूळ अगोदर ओल्या कपड्याने चांगले स्वच्छ पुसून घ्यायचे. त्यानंतर अशा पद्धतीने भाजल्यानंतर हलकेसे भाजात ताटात काढायचे, थोडेसे थंड होऊ द्या. मिक्सरमध्ये आपण 1 वाटी घ्यायची साखर, तीही दळून घ्यायची. साखर दळल्यानंतर तीही काढून घ्यायची आणि त्याच मिक्सरमध्ये वरीचे तांदूळ आपण या पद्धतीने दळून घ्यायचे. दळल्यानंतर कढईमध्ये आपण तूप घ्यायचं. पाववाटी मी घेतले, पण थोडंसं घालायचे. थोडं घातलं की नंतर आपण हे सगळं वरीचे तांदळाचं पीठ घालायचे, भाजायचे. भाजल्यानंतर थोडंसं पुन्हा घालायचे आणि पुन्हा भाजायचं. भाजल्यानंतर तूप सोडू लागलं की लगेच आपण गॅस बंद करून साखर टाकायची आणि गुठळा मोडत चांगलं परतायचं. परतल्यानंतर तुम्हाला आपणच कळेल, अगदी छान असं आपल्याला व्यवस्थित गुठळा निघतील. त्यानंतर आपण हे सगळं मिश्रण ताटामध्ये काढून लाडू वळायला सुरुवात करायची. मी ते मनुका लावलेत. छान असे मऊसूत तोंडात घालताच विरघळणारे लाडू उपवासाचे आपले रेडी झाले.